हॅलो गाईस, वेलकम टू जयू ब्लॉग. आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे फार्म हाऊसच्या शूटसाठी. तर सर्व पोरं आहेत. आता तुम्हाला जाऊन भेटतो, बघूया कोण कोण आहे आणि कोण कोण नाही ते उपस्थित. टायमावर उपस्थित नयन आणि लवेश. आम्ही कोणत्या कामासाठी चाललेलो फार्म हाऊसला आणि कोणत्या कामासाठी आमचं झालं ठरलं ती त्या माणसासाठी आम्ही ठरवलं, ती माणसंच नाही आली. आता आम्ही विरारवरून एक जण. आता आम्ही आमच्या गाडीमध्ये चाललोय, सर्व आपली आजची गाडी. आता बघूया, आता आम्ही थोडं सेटअप बिटअप करतो, बघूया आता कोण कोण येते आणि कोण कोण नाही ते. काय बोलणार लवेश? जय जय महाराष्ट्र. आम्ही चाललोय आमच्या इथे स्पीकर घ्यायला. काय बोलणार नयन? काय बोलू, अजून पोरं आली नाही. ऑन द स्पॉट प्लॅन. ऑन द स्पॉट प्लॅन. ऍक्च्युली आम्ही आता तिघच जाणार होते शूटला, पण आता आम्ही चाललोय वन नाईट फुल राडा करायला. बघूया, आता आम्ही स्पीकर घेऊन येतो. आता आम्ही मशीन घेऊन निघालेत, मशीन आणि स्पीकर, आज रात्री राडा करण्यासाठी. आता बघूया पोरं आली का तुम्हाला भेटतो, कारण पोरांचा अजून पत्या नाही. त्यांना फोनवर फोन करतो. काय झालं नयन? जमत नाही, जमवा लागेल तुला. नयननी बिचारनी ड्रेसिंग मारलेली फुल. आता पोरांना फोन करून डायरेक्ट तुम्हाला भेटतो निघतानाच. आपल्या जितू मास्तर आज वेश आहेत. आता त्यांनी थम्सअप आणि हे घेतलेलं आहे. आणि फायनली सर्व पोरं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. युगान, मनीष, कॉल करे म्हणलं. ओम. काय बोलणार दोन शब्द? काय ना, म्हणजे फार्म हाऊसची शूटिंग करायची, पण त्याप्रमाणे आमची मस्त पिकनिक चालले. तर खूप गरमी आहे, आम्ही मस्त तिथं जाऊन मजा पण करू आणि शूटिंग पण दाखवू तुम्हाला फार्म हाऊसची. तुम्ही बघत राहा. गाईज, आमचा पहिला स्टॉप मधुरामला आम्ही थांबलेत. आपले ओम भाऊ. काय बोलणार ओम भाऊ? काय ना गाईज, आम्ही साईबाबाचे भक्त आहेत ना. आज गुरुवार आहेत, ते बघा आम्हाला सगळ्यांना जेवायला आज व्हेज घेतले. आज म्हणजे जो नॉनव्हेज खात्याला नॉनव्हेज पण आहे. हा, मी तर नाही खात, मी साईबाबाचा भक्त आहे. तर मला आणि लवेशला आम्ही व्हेज घेतले. लवेश प्युअर व्हेज आहे. लवेश प्युअर व्हेज आहे, मी अर्धा गावठी प्युटी आहे मी. आता आमचा पहिला स्टॉप झालेला आहे, आता दुसरा स्टॉप बघूया. आता दुसरा स्टॉप मला तर वाटते फार्म हाऊस. हा फार्म हाऊस. कारण डायरेक्ट फार्म हाऊस, कारण जास्त थांबलो ना मग पोहोचायला खूप टाइम होतो, मग फोटोशूट बरोबर नाही होणार. अजून एक पार्टनर आलेला आहे अंकित. आता मी त्याच्या जोडीला आहे, कारण तो एकटा होता आणि बाकी सर्व फोल्डर मध्ये पुढे निघालेत. अंकित बाबा, आता आम्ही तुम्हाला फार्म हाऊसला जाऊन भेटतो. फायनली आम्ही फार्म हाऊसला पोहोचलेलो आहेत. सुखरूप पोहोचवणारे आपले जितू चव्हाण. तुम्ही फार्म हाऊसचा व्ह्यू बघू शकता. ओम भाऊ काय बोला? ओम भाऊ काय नाही, आमचा ड्रायव्हर मस्त होता, नीट सुखरूप आम्हाला पोहोचवलं.
आता ड्रायव्हरला थोडा वेळ आराम झोपायचा आता रात्री, मग तो परत ड्रायव्हिंगला जाणार आहे. फायनल आम्ही नंदन फार्म हाऊसला पोहोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो मधला पण सर्व काही. जो आपला हॉल आहे, आपला हॉल भाई, जो एक रूम आहे, बाथरूम, आणि यो एक दुसरा रूम आहे, बाथरूम. लवेश भाऊ कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. काय फार्म एक बाथरूम आहे आणि एक किचन आहे. किचन वाला स्पेस आहे. हे आपला फ्रीज आहे आजच्या दिवसाचा. आणि युगन बाबा काय बोलणार? युगन बाबा मराठी तुम्हाला दाखवतो अजून खूप काय. हे आपला किचनच्या मागचा स्पेस आहे. एवढा वरती पण बसायला जागा आहे. म्हणून दाखवतो वरतून व्ह्यू. आपल्या फार्म हाऊसच्या साईडचा व्ह्यू आहे. आपला फार्म हाऊसची बॅक साईड आहे, मागची बाजू. गाईज आमचा शूट ज्या कामासाठी आम्ही आलेलो ते काम आम्ही चालू केलेलं आहे. आपले भाऊ लवेश भाऊ शूट करत आहे. तुम्हाला लवकरच लवकर लवेशग्राफी या चॅनलवर रील बघायला भेटेल आपल्या नंदन फार्म हाऊसची. आणि तुम्हाला आमची रात्रीची मजा पण दाखवतो. तर गाईज आम्ही चालू केलेला आहे आमचा शूट. तुम्हाला लवेशग्राफी या चॅनलवर तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आपला व्लॉग पण एवढा शूट करायला भेटेल तेवढा शूट करू. कारण आम्ही तिघंजण येणार होतो शूटसाठी, फक्त रील काढण्यासाठी. पण सर्व पलटण आले. अजून पोरं यायची बाकी आहेत. आता बघूया रात्री काय मजा होते ती. आता पहिला शूटचं काम करून घेतो फटाफट. मग आम्ही मजा करायला मोकले. आता लवेशचं पण काम चालूच आहे. चला बघूया आता पुढची काय मजा आहे ती. बघा शूटसाठी काय काय करायला लागते. ओके सर, ओके. आपले लवेश भाऊ मेहनत करतात. नाही भाऊ काय बोलणार? टेन्शन जाणार. मग आपण तयार, एन्जॉयमेंट करायला आपण तयार. आता मी थोडा वेळ बसलोय. थोडा टी व्हीचा सिस्टम चालू आहे. आपले ओम भाऊ ना आता टी व्हीची शूटिंग चालली ना, म्हणजे सर्व दाखवायला घेतले. ऑलमोस्ट झाले आमचं. तरी आता टी व्ही वगैरे सगळं चालू करायला घेतले. आणि आम्ही साईड बाय साईड जेवण वगैरे पण करायला घेतले. आणि बाकीचे दोघं गेलेत सामान आणायला. तर आता तेच सगळी तयारी चालू आहे आमची. संध्याकाळी तुम्हाला खाऊ बनवून तर टी व्ही फायनली चालू झालेली आहे. आता टी व्हीचा शूट वगैरे झाला का मनीषाने चालू केलेले आहे. आता 3-4 टेक बाकी आहेत. नंतर नाईटला बघू. ते झाल्यानंतर आता आम्ही पण चेंज करून घेतो. कारण ओम लोकांचं चेंज झालेलं आहे. चेंज केलं. आम्हाला गरमीमध्ये जमत नाही तेव्हा पण मस्त सँडल वगैरे घालून तयार आहे. ठीक आहे, तुम्हाला रात्रीची मजा दाखवतो. शूट वगैरे करून घेतो आणि रात्रीची मजा दाखवतो. तर आपले ओम भाऊ चाय बनवायला लागलेत. ओम भाऊनी सर्व अंगावर घेतलेलं आहे. बोलला चाय नाही, ओम भाऊ चाय. काय बोलणार ओम भाऊ? चाय काय ना, आता आल्यात काय खायला तर नाही तर चहा बनवायला लागल्यात. आता चाय वगैरे बनवतो मस्त. चिकन वगैरे बनवताना तुम्हाला भेटतो. पकोडे टाकायचे आहेत आपल्याला. हा, आता लॉलीपॉप टाकणार थोडा वेळ. तर आपला ओम भाऊनी चाय बनवलाय. कसा लागला तुला युगन? छान, खूप छान ना. छान. असं 5 स्टार हॉटेलचा चहा पितोय असं वाटतं. आता ताज हॉटेल काय बोलणार सूरजदा? कसा लागला चहा? कसा लागला? मस्त. आपला युगाला खूप आवडला. युगाने डबल घेतलाय. आपला नयन काय बोलणार? चाय कसा लागला? टेस्ट कर. नाही 2-2 ग्लास घेतले मध्ये. कडक. तुम्ही बघू शकता ओमनी चाय केलेला तो पूर्ण संपलेला आहे. आणि मी भांडी घासून घेतली कारण नंतर लपडं नको.
फुल चाय संपलेला एवढा चाय बनवलेला फुल भरून आणि आता जितू सोयाबीन त्यांना व्हेज आहे तो व्हेजवाला माणूस आहे त्यांनी सोयाबीन बनवायला घेतलेली आहे आमचं पण आता लवकरच काम चालू आहे फ्राय वगैरे करायला घेऊ आम्ही चिकन तुम्हाला दाखवतो तू बघा का जब थोड़ा एक्स्ट्रा बाउंस मिलता है चौधरी जी की देना है ये काय बोला रोम तुझी कोणची टीम आहे आमची मुंबई हवंय तिथं मुंबई ती खालतीच असते खालती प्रत्येक वेळी खालतीच असते तुझी कोणची आहे आपली आरसीबी टॉपला टॉप. मोठमोठे तुझी? मुंबई इंडियन्स हिटमॅन आज मुंबईची मॅच नाही पण चेन्नईची आहे चेन्नई आणि गुजरात गुजरात तू काय बोलणार दोन शब्द मुंबईसाठी मुंबई इंडियन खेळायला लागलो आरसीबी साठी काय बोलणार दोन शब्द काय नाही मेहनत केले आता जिंकले पण पाहिजेत ना जर जिंकले ना मग मेहनतीचा काय फायदा बरोबर आहे असेच मेहनत करतात आणि एंडला येऊन हरून जातात काय बोलणार अरे दे तुम्ही कुठे खालतीच आहेत ना जलने वालों को जलने दे पुढचं नाही माहिती एवढंच माहिती. तर वरती सेटअप करायला लावलेला आम्ही आता इकडे बसणार आहोत पार्टीला ओमनी फुल अरेंजमेंट करायला लावलेली आहे ओम आणि लवेशनी लवेश भाऊ काय बोलणार ठकला काय नाही थकला ओम भाऊ काय बोलणार पूल पण आता लवकरच साफ होईल आणि मग खाऊन पिऊन मग असं पूलमध्ये मजा करायची मजा करायची आता आम्ही वरती बसणार आहोत मस्त आम्हाला बाल्कनी दिलेली आहे मस्त तुम्हाला डायरेक्ट भेटतो पार्टीला बसू तेव्हा बघू शकता आमचा एक टेक बाकी होता नाईटचा तर तो नाईटचा टेक दाखवतो नंदन फार्म हाऊस तर आता सोयाबीनचे पकोडे पण रेडी झालेले आहेत आणि चिकनचे पण ऑलमोस्ट झालेलं आहे आणि टाकायला घेतले जाते आता युगला आपण थोड्याच वेळात पार्टीला बसू सर्व वरती पण आपला सेटअप झालेला आहे तर आता पार्टीला बसू सर्व आपली सोय करतात जितू दादा आहे मनीष आहे आता आपण थोड्याच वेळात वरती पार्टीला बसायला जाणार आहेत दोन माणसं उतरलेली आहेत पाण्यामध्ये त्यांच्याकडून आपण मत घेऊया त्यांचं कसं वाटते त्यांना पाणीमध्ये काय बोलणार लवेश कसं वाटते तुम्हाला जरा जवळ या खूप छान आणि पाणी पण एकदम कसं वाटते तुम्हाला पाणी पण एकदम मस्त आहे कसं वाटते तुम्हाला पोहून मस्त वाटते मजा आली मनीष आपला खूप आनंद घेतोय तर यांच्यामध्ये रेसिंग लागलेली आहे तर लवेश आणि मनीष बैलजोडी उमेलमानची बैलजोडी लवेश आणि मनीष ॲनिमल गेट सेट गो तर मनीष मथुर बैल लगेच तुला कसं वाटते अरुण गाईज आम्ही फायनली बसलेले आहेत युगन आणि जितू खाली आहे काय बोलणार नाही काय बोले लॉलीपॉप खायला लॉलीपॉप चर्स पार्टी बिगेन व्हेजवाले माणूस याचा एक व्हेजवाला माणूस खाली आहे आता आम्ही एन्जॉय वगैरे करतो मस्त आणि पूलमध्ये भेटू तुम्हाला लवकरच भेटू पूल मध्ये गाईज आम्ही फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे त्या कामासाठी आलो आम्ही त्यांचं एक काम राहूनच गेलं आणि आम्ही पार्टीला बसलो तुम्ही बघू शकता आपली पूर्ण गँग आपला जितून होतं तेव्हाशी आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला पूलमध्ये भेटतो पूलमध्ये आता प्रवेश करणार आहे पूलमध्ये तुम्ही बघत राहा आता आमचं झालेलं आहे 1 2 3
गाईस छाती फुटली. खूप दिवसानंतर पोहायला आलो, छाती फुटली. गाईज पाणी खूप गरम आहे. विचार करतो काय दादा, आधी विचार करतो. आता मी एन्जॉय करतो. जसं जसं शूट करायला भेटेल तसं तसं तुम्हाला दाखवतो. खूप महिन्यानंतर पोहायला लागलो. कधी लास्ट टाइम पोहलेलो आठवण पण नाही. मला तरी वाटते गेला फार्म हाऊसला गेलो तेव्हा पोहलेलो. सूर मारली, छाती फुटली. आपले दोन बंधू धबधबा खाली एन्जॉय करतात. काय बोलणार हो, काय बोलणार? काय नाही, आता पाण्यात आले खूप बरं वाटते. पाणी पण गरम आहे तेव्हा म्हणजे एवढं काय वाटत नाही. सकाळी पाणी थोडं थंड आहे वातावरण अनुसार. आता आम्ही थोडं एन्जॉय करतात, नंतर तुम्हाला दाखवतो. आम्ही आता पोहायला लागलो. नयन भाऊ, आपले लवेश बंधूने तर कधीच चालू केले. खूप मजा येते पूलमध्ये. आपले ओम बंधू स्नॅप काढायसाठी त्यांनी फोन घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो. स्नॅप इम्पॉर्टंट आहे. स्नॅप इम्पॉर्टंट आहे. स्नॅप इम्पॉर्टंट आहे. आता आम्ही पोहून तुम्हाला भेटतो. आम्ही आता थोडी एन्जॉयमेंट करतो आमचा. आता चला, आता आम्ही पोहतोय. गाईज मनीश्वर डायंग आहे. आम्ही पकडापकडी केलतो कधीपासून. नाही 4 वेळा धावरवलं. काय वाटते नाही? काय नाही, थकलो. बाई पाणी समजत नाही. मनीश्वर डायंग एका बुडकीमध्ये. बघूया काय करतो मनीष. दोनदा दुसरा चान्स आहे. बघूया मनीष. 1 2 3 गो. आगीन गाडी बोलते, बेगीन गाडी बोलते, चालली गो. दुसरी लाईन पण बाहेर आली, तुम्ही बघू शकता मनीषची डायंग संपत चाललेत, पण तो कोणला आउट करत नाही. मजा. दम बोला माणूस तोच आहे आमच्या. त्याच्यामध्ये ओम शातीर आहे. ओम सर्वांच्या डावला बाहेर जाते आणि नंतर पाण्यामध्ये उडी मारते. आता एक जण आउट झालेला आहे. तुम्हाला दाखव. नाही लागला. मी बघितला, नाही लागला. काय वाटते तुला मनीष? काय वाटतं? आउट हात चल यो, फेर डाव, फेर. मनीष, तुझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तू आउट करू शकतो. चला 1 2 3 स्टार्ट. चौथा डाव मनीषचा. मनीष सारखा प्लेअर नाबास होतोय. अरे मनीष उलटा सुलटा. हे बघा मनीष इकडे आहे. सगळे प्लेअर बघा एक साथ. अरे मनीष यांचा दम नाही का? दम नाही. हे बघा मनीष सारखा माणूस 5-0 फलंदाज पाहत होतो. मनीष सारखा. तर मनीषचा 5वा डाव. मनीष येतोय. परत त्याने टॅम्पलीज घेतली. त्याला री पकडी तो बोलला. मनीष तू आउट करे पण ब्लॉग आमचा एंड नाही होणार. लवकर प्रेक्षकाला बघायचं तुझ्यासारखा फलंदाज. 6-0. तुम्ही 6 बोलत 0 रन केलेत. काय लवकर मनीष यार, तुझ्यासारखा फलंदाज आउट होतो. कसं व्हायचं? आलेला आहे. बघू आता एक. मनीषनी नॉनस्टॉप. दोन शब्द. वरतून आउट आहे. त्याला माहिती नाही. फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे. आपली युगान बाई जेवायला बसलाय. लवेश बाई जेवायला बसलाय. काय बोलणार लवेश, आजचा दिवस कसा गेला आपला?
मस्त होता. शूट वगैरे झालं नीट. पोहलो खूप आम्ही. मजा आली. आता रेस्ट आणि पहिला जेवण त्याच्या पहिला. आता जेवतो आणि मग झोपतो. आपण भेटूया डायरेक्ट उद्या. चलो गाईस, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही उठलेलो आहेत. तुम्ही बघू शकता नयन लागले. युगान आणि नयनची झोप झाली प्रॉपर. आता आम्ही मस्त तो ब्रश वगैरे करू आणि आता आम्ही मस्त परत पोहायला जाणार आहेत पूलमध्ये. तुम्हाला दाखवतो. आता आम्ही लवकरच घरी निघणार आहोत दुपारी. सकाळ सकाळचा जितू भाऊने केलेला आहे सर्वांसाठी. तुम्हाला आपली पोरामध्ये बसले तुम्हाला दाखवतो. हे बघा सर्व बसलेली आहेत. सर्वांनी चहा झालेला आहे. घ्या. ओम दादा कसा झालाय चहा? आता पियन तेव्हा समजेल. पी. जितू त्याने केलं म्हणजे चांगलंच असेल. ओमनी खास त्यासाठी एक पुडा विटामाने घेतलेला आहे. काहीच तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता. तर गाईज आमची लाजची भेट. आता आम्ही चाललोय कारण नयनला जॉबला जायचं आहे. टॉवेल कोणता आहे? आज आम्ही सकाळी पोहलो नाही कारण नाही मी पोहलो. यो पोहला पण आम्ही One man उठलो show. वगैरे. One काय man नाही आज जास्त एवढं काय केलं नाही. आता दुपारचे 12:30 वाजलेत. आता मी घरी चाललो कारण आम्ही ज्या कामासाठी आलेलो आमचं ते काम झालेलं आहे शूटचं. आता आम्ही मस्त घरी जाऊ. तर आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. थांबा मी तुम्हाला सांगतो बाहेर जाऊन. पण आपल्याला तुम्हाला आजची एक भेट दाखवतो पहिला फार्म हाऊसची. आपला 1 नाईटचा प्रवास. आपला यो एक रूम किचन आणि वरती आणि तुम्ही पूल वगैरे बघितलं असेलच. तर गाईज इम्पॉर्टंट माहिती म्हणजे तुम्हाला ना या फार्म हाऊसच्या ओनरचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही काही इन्क्वायरी करायची असेल तर त्या नंबरवरून करू शकता. आणि ज्या कामासाठी आम्ही आलेलो शूटसाठी त्याची लवकरच व्हिडिओ लवेश ग्राफीवर येणार आहे. आणि व्लॉग आता मी इथे सेंड करतो. आपण लवकरच पुढच्या व्लॉगला भेटूया.